हुपरी इथल्या राजू नेर्लेकर यानं अनेक गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका जैन मुनींनी नेर्लेकरच्या दारात उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्यानं मध्यस्थी करून कोट्यावधींचा विषय लाखांवर मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जैन मुनींनी उपोषण मागं घेतलं. त्यानंतर आता पुन्हा गेल्या 28 जानेवारीपासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यासह अन्य राज्यातून सुमारे 40 गुंतवणूकदारांनी 44 दिवसांपासून राजू नेर्लेकरच्या दारात ठिय्या मारलाय. नेर्लेकर मात्र गेल्या 44 दिवसांपासून घरातून गायबच आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी फसवणूक झालेल्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सय्यद यांनी हुपरी पोलीस ठाण्यात जात या प्रकाराबद्दल पोलिसांना जाब विचारला. 44 दिवस देशभरातील गुंतवणूकदार एका ठकसेनाच्या दारात बसले असतील आणि त्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असतील तर हे दुर्दैवी आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त करत पोलिसांनी अजून राजू नेर्लेकरला ताब्यात का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला. गुंतवणूकदारांनी सुद्धा पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी फसवणूक झालेल्या लोकांनी तक्रारी दाखल कराव्यात, वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं. दीपाली सय्यद दिवसभरात गुंतवणूकदारांच्या तक्रारी दाखल व्हाव्यात यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. अशा व्यक्तीला माफ कसं करता येईल, पण आता ह्याला एंड करायचंच आहे. किती झालं तरी होणार आहे CM साहेबांच्या आदेशानुसार. कारण CM साहेब इतकं चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या सर्वसामान्यांचे हे सरकार असताना आपल्या सरकार आपल्या ह्या मातीमध्ये सर्वसामान्यांना रिझल्ट हा मिळालाच पाहिजे. त्यांच्या हक्काचे आहे ते पैसे. प्रत्येकाचं कोणी कोणाचं घर टाकलंय, कोणी कोणाची जमीन गहाण टाकली, कोणी काय काय केलं, दागिने विकून टाकलेत आणि हे देऊन त्या माणसाला दिलं. तो एकटा माणूस सांगतो मला कोणी काही करू शकत नाही आणि तो फरार आहे. 2 महिने झाले तो दिसत नाहीये. तर त्याला हे पकडणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे आणि त्याला शोधून काढणारच आणि त्याला शिक्षाही होणार.